खास बातमध्ये मी निखिला। हुंडा विरोधी कायद्याअंतर्गत पोलिसांनी सासरच्या मंडळींना अटक करण्याची घाई करू नये असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। 498A या कलमाचा महिलांकडून सासरच्या मंडळींचा छळ करण्यासाठी सर्रास गैरवापर होतोय असं मतही सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे। त्यामुळे महिला संरक्षण कायद्याच्या गैरवापरासंबंधीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय। आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर असा रिपोर्ट। हुंडा विरोधी कायद्याचा महिलांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप नेहमीच होत आलाय, पण आता सुप्रीम कोर्टानेही नेमकं हेच निरीक्षण नोंदवलं असून हुंडा विरोधी कायद्याअंतर्गत पोलिसांनी सासरच्या मंडळींना लगेच अटक करण्याची घाई करू नये असे स्पष्ट आदेश सर्व राज्य सरकारांना दिले गेलेत। हा निर्णय देताना सुप्रीम समोर मांडले, पण तत्पूर्वी आपण हे कलम 498A नेमकं काय प्रकरण आहे हे पाहूयात। हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित विवाहितांना संरक्षण मिळावं यासाठी 498A कलमाअंतर्गत खरं तर जामीनपात्र आणि अजामीनपात्र अशा दोन्ही तरतुदी आहेत। पण पोलीस अशा केसेसमध्ये कोणतीही शहानिशा न करता सरळ सासरच्या मंडळींना तुरुंगात टाकून देतात। पण अनेकदा अशा केसेसमध्ये तक्रारदार महिलांनी 498A वापर हा सासरच्या मंडळींवरती दबाव टाकण्यासाठी केल्याचं तपासांती समोर आलंय। पण या दरम्यान सासरच्या मंडळींची होणारी अमानुष मानहानी कशी भरून काढणार असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलाय। कलम 498A फेरविचारासंबंधीचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने या संबंधीची आकडेवारीच मांडली आहे। कलम 498A केसेस संबंधीची वस्तुनिष्ठता या कलमांतर्गत 2012 साली देशभरात तब्बल 1,97,762 जणांना अटक झाली। अटक झालेल्यांमध्ये तब्बल 44,000 महिलांचा समावेश आहे। अटक झालेल्यांमध्ये पतींचं प्रमाण अवघं 6%। आरोपींमध्ये वृद्ध मातापित्यांचीही नावं गोवली जातात। एका केसमध्ये परदेशातील बहिणींनाही आरोपी केलं गेलं। अंथरुणाला खेळलेल्या आजी आजोबांना देखील झाले अटक। 498A अंतर्गत 93% केसेसमध्ये आरोपपत्र दाखल। गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण फक्त 15%। कलम 498A मध्ये दोषी ठरवण्याचं प्रमाण सर्वात कमी। देशभरात कलम 498A आजही तब्बल 3,72,706 केसेस प्रलंबित। अटकेची कारवाई करताना पोलीस निर्दयीपणे वागतात। हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने अटकेसंबंधीचे काही कठोर निर्देश घालून दिलेत। कलम 498A कलमाअंतर्गत पोलिसांना अटकेची कारवाई करायचीच असेल तर पोलिसांना यापुढे कलम 41 अंतर्गत कोर्टाला या संबंधीचे स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर आरोपीची वर्तवणूक, इतिहास, त्याची फरारी होण्याची शक्यता अशा सर्व बाबी तपासून बघाव्यात आणि नंतरच पोलिसांनी अटकेची कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। कलम 498A अंतर्गत खोट्या केसेसच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर खरं तर 2008 सालीच या कायद्यातली अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद रद्द करण्याची मागणी पुढे आली होती। संसदेतही 498A फेरविचारासंबंधी बराच खल झाला, पण महिला संघटनांच्या दबावापुढे सरकार त्याबाबत पुढे काहीच करू शकलं नाही। पण याच दरम्यान याच कलम 498A मधील जाचक अटींविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली। त्याच याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती CK प्रसाद आणि न्यायमूर्ती PC घोसे यांनी हा निकाल दिलाय। आता महिला संघटना या निकालाचं कसं स्वागत करतात हे माहीत नाही, पण 498A कायदा हे महिलांसाठीचं दुधारी शस्त्र बनून गेलं होतं हेही मान्य करावं लागेल। प्रशांत लीला रामदास, TV9 मराठी।